ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानाबाबत गौरव। मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणा। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश। मवियाकडून अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार, तर बैठकीत रंगलं मानापमान नाट्य। सगळे सोयऱ्यांबाबत उद्यापासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण करणार। मनोज जरांगेंची घोषणा। अधिवेशन घेऊन तातडीने कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। मनोज जरांगे यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन। रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची भावना व्यक्त। आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचं पूर्णच्या पूर्ण आरक्षण रद्द होईल। जरांगेंचा इशारा। तर कोर्टात नक्की भेटूया, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। शपथेची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला, तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका बदललेली दिसते। विजय वडेट्टीवारांची टीका। राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। 2 वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती। किशोरी पेडणेकरांची कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी 6.5 तास ईडी चौकशी। चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर सामोरं जाईन, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीची कारवाई। एक BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त। ईडीकडून काही कागदपत्रही जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श बँकेतल्या ठेवीदारांचा मोर्चा। विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठेवीदार आक्रमक। पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।